नमस्कार, मी शिल्पाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण चविष्ट अशी चवळीच्या शेंगाची भाजी पाहणार आहोत। रेसिपी थोडीशी वेगळी आहे, तुम्ही नक्की एकदा जरूर ट्राय करा आणि मला खात्री आहे की ती तुम्हाला जरूर आवडेल। चला तर मग आपण रेसिपी सुरू करू। इथे मी सुकं खोबर घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12, हिरवी मिरची घेतलेली आहे 10 ते 12, 2 टोमॅटो आणि फ्रेश अशी गावरान कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला याचं वाटण करायचं आहे। टोमॅटो सोडून जे काही साहित्य आहे त्याचं वाटण करायचं आहे आणि ह्या चवळीच्या शेंगा मी स्वच्छ धुवून खुडून ठेवलेल्या आहेत पाण्यामध्ये टाकून। गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल टाकलेले आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं टाकायचं आहे। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण जे सुकं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं जे मिक्सरला वाटण करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। टाकल्याच्या नंतर त्याला आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवायचं आहे, कारण सगळे जे आपण जिन्नस वापरलेले आहेत ते आपण कच्चेच आहेत, आपण भाजून घेतलेले नाही आहेत। त्यामुळे हे आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। त्यासाठी तुम्हाला 2 ते 3 मिनिटं वेळ लागू शकतो किंवा कमी जास्त पण होऊ शकतो। व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे आपला हा मसाला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून झालेला आहे। त्याच्यानंतर यामध्ये आपण पावडर मसाले ॲड केलेले आहेत। छोटा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा सब्जी मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे पण आपल्याला 1 ते 2 सेकंद आपल्याला यामध्ये तेलामध्ये हे परतून घ्यायचे आहे। आणि हे परतल्याच्या नंतर आता यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहेत, जे सुरुवातीला मी व्हिडिओमध्ये दाखवले होते। त्याला बारीक मी कट करून घेतलेला आहे आणि हे यामध्ये ॲड केलेलं आहे आणि याला पण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि परतवताना तुम्ही टोमॅटो मॅश करून घ्या, म्हणजे टोमॅटो चांगले सॉफ्ट होतील। आणि याला कवर करून 2 ते 3 मिनिटं आपण वाफ काढलेली आहे। छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला, टोमॅटो पण सॉफ्ट झालेले आहेत। आता मी ह्याला हलक्या हाताने मॅश करून घेते आणि थोडेसे टोमॅटो मॅश केल्याच्या नंतर यामध्ये मी ही चवळी ॲड करत आहे। चवळी तुम्ही आधी उकडून घेतली तरीही चालेल किंवा नाही तुम्हाला आवडत असेल आणि ती डायरेक्ट जरी टाकली तरीही चालते। मी यावेळेस डायरेक्ट अशी टाकलेली आहे, उकडून नाही केलेली आहे। टाकल्याच्या नंतर याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये पाहत आहात त्याप्रमाणे मिक्स केल्याच्या नंतर आता यावर आपण एक कवर करून याला 3 ते 4 मिनिटं छान अशी वाफ देऊया। आणि 3 ते 4 मिनिटानंतर मी चेक करत आहे, छान मस्त असं भाजीला तेल सुटलेलं आहे। छान अशी आपली भाजी मसाल्यामध्ये वाफलेली आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी टाकलं आणि ते भाजीमध्ये मी टाकलेलं आहे। पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपल्याला हिला मस्त असं कवर करून भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजलेली आहे, पहा किती छान भाजी झालेली आहे। यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट किंवा तिळाचा कूट याचा वापर केलेला नाही आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। अशाच नवनवीन रेसिपीसाठी शिल्पाज किचनला सबस्क्राईब, त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ।